आत्तापर्यंत समाजामध्ये जे काही पोल्ट्री व्यवसायाबद्दल वेगवेगळ्या अफवा होत्या की रोग येतात, रात्रीतच सगळे शेड झोपतात, कोंबड्यांचा धंदा चांगला नाही, आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शेड चालू केली ते सगळे शेड बंद आहेत, असं समाजात भरपूर बोललं जात होतं. आणि मी चालू करताना सुद्धा मला भरपूर लोक नावं ठेवत होते की बाबा ह्याचे आईवडील प्राध्यापक आहे, त्यांच्यापाशी पैसा आहे, त्यामुळे तो काही करायला लागला आहे, अशा व्यवसाय चुकीचा आहे. एकेकाळी हमखास नफ्याचा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पोल्ट्री व्यवसायाबाबत जनमानसात हा असा समज प्रचलित झालाय. या प्रतिकूल काळात सोलापूरच्या पाटकुलीतल्या प्रसाद सातपुते या तरुणानं पोल्ट्री व्यवसायास सुरुवात केली. उच्च शिक्षित असलेल्या प्रसादनं काही काळात पोल्ट्री फीड कंपनीत नोकरी केली. अंड्याच्या मार्केटचा अभ्यास करत त्याने हा व्यवसाय यशस्वी केलाय. आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राला रोज 3 कोटी अंड्यांची गरज आहे, पण त्यातली साधारण 1 ते 1.5 कोटी अंड्यांचं प्रोडक्शन हे महाराष्ट्रामध्ये होतं. आणि राहिलेली उर्वरित ज्या अंडी जी आहेत ही तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, या आसपासच्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. आरोग्यदायी असलेले अंडे हे प्रोटीनचा सर्वात स्वस्त स्रोत म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच अंड्याला मोठी मागणीही असते. त्यामुळेच भारतातील घरगुती कुक्कुटपालनापासून ते मोठ्या पोल्ट्री व्यवसायापर्यंत हा व्यवसाय केला जातो. अंड्यांची मागणी भरपूर आहे, का तर कसं अंड्याच्या असतानाच किमती फार कमी आहेत. त्यामुळं मार्केटला जो काही कामगार वर्ग आहे किंवा इतर वर्ग आहे किंवा शहरातली लोक आहेत त्याच्याकडे एक प्रोटीनचा चांगला घटक म्हणून बघतात. आणि अंडं असं आहे की त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटॅमिन्स सगळे मिळत असतात आणि त्याची किंमतही कमी आहे. पोल्ट्री व्यवसायाचे आर्थिक गणित काय आहे? उत्पादन खर्च किती येतो? अंड्या व्यतिरिक्त आणखी कशातून आर्थिक उत्पन्न प्राप्त होतं? हा व्यवसाय खरंच फायद्याचा आहे का? जाणून घेऊयात. व्यवसाय एवढा हा चांगला आहे की आता साधारण माझ्याकडं 10,500 पक्षी आहेत, त्यातून मला रोज 10,000 अंडे मिळतात. साधारण आत्ताचा जो रेट आहे चालूचा तो आजचा रेट आहे ₹5.35 आणि आत्ताची जी अंड्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे ती साधारण ₹4.20 30 पैशाच्या आसपास येते. घेतल्या तर एकंदरीत वर्षाचा जर एका विचार केला तर कमीत कमी 10,000 पक्ष्यांच्या शेडमधून आपल्याला कमीत कमी 30 ते 40 लाखाचा निव्वळ नफा होऊ शकतो. नंतर आपल्याला वर्षाकाठी साधारण ह्या पक्ष्यांपासून कमीत कमी 220 टन ते 250 टन आपल्याला एवढं खत मिळतं. आणि ते खत आपलं ₹5 किंवा ₹5.5 किलोनं मार्केटमध्ये विक्रीला जातं. जे आसपासचे शेतकरी आहेत, डाळिंब शेती करणारे, केळी करणारे, ऊसासाठी वगैरे शेतकरी चांगल्या पद्धतीनं खत घेऊन जातात. पोल्ट्री व्यवसायातील अद्ययावत कौशल्य, शास्त्रोक्त अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर प्रसादनं पोल्ट्री या क्षेत्रात यश संपादन केलंय. एकेकाळी त्याला नाव ठेवणारी लोक त्याच्या यशाची स्तुती करू लागलेत, पण या यशाला त्याने केलेले कष्ट कारणीभूत आहेत. प्रसाद पोटच्या लेकराप्रमाणे कोंबड्यांची काळजी घेतो. त्याच्या दिवसाची सुरुवात कशी होते हे जाणून घेतल्यावरच आपल्याला त्याच्या कष्टाची प्रचिती येईल. आमची आता दिवसाची सुरुवात अशी होती की आम्ही सकाळी 6 वाजता पक्ष्यांना खाद्य टाकतो. खाद्य टाकण्यासाठी आपल्याकडे ॲटोमायझेड खाद्याची ट्रॉली आहे. सकाळी 6 वाजता खाद्य टाकलं जातं. त्यानंतर 8 वाजता, 9 वाजता आणि 10 वाजता खाद्यावरून हात फिरवला जातो. त्यानंतर दुपारी 12च्या पुढं 12 ते 2 या वेळेमध्ये अंड्यांचं कलेक्शन केलं जातं. दुपारी 3:30-4 वाजता परत एकदा खाद्य टाकलं जातं आणि 5 वाजता 6 वाजता अजून एकदा खाद्यावरून हात फिरवला जातो आणि राहिलेली जी काही अंडी आहेत ती बाहेर काढली जातात. साधारणपणे आम्हाला दिवसाला 10,000 अशी अंडी मिळतात. पोल्ट्री व्यवसायावर हवामानाचा मोठा परिणाम होतो. ऋतुमानानुसार बदलणाऱ्या हवामानात कोंबड्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. पोल्ट्री व्यावसायिकांनी नुकसान टाळण्यासाठी विविध ऋतूत काय काळजी घ्यावी याबाबत सखोल माहिती जाणून घेऊयात. आता वेगवेगळे ऋतू आपल्याला वर्षभरामध्ये येत असतात. त्याच्यामध्ये मग उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त काळजी ही उन्हाळ्यामध्ये घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये शेडमधलं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपल्याला मेंटेन करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. आता लेअर पोल्ट्री शेडमध्ये वरचा जो पत्रा असतो शेडचा तो सिमेंटचा पत्रा असतो. त्याच्यावरती आपण स्प्रिंकलर बसवतो. शेडच्या आतमध्ये आपण मॉइस्ट फॉगर जे असतात ते फॉगर बसवतो. त्यानंतर पक्ष्यांना आपण खाद्यातून जे आहे ते व्हिटॅमिन सीच्या पावडर्स देतो आणि पाण्यातून सुद्धा आपण वेगवेगळे जे लिक्विड आहेत ज्याच्यामुळे त्याची एनर्जी चांगल्या पद्धतीनं बूस्ट होईल आणि उन्हाळ्यात त्याला चांगल्या पद्धतीने तग धरता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये थंडी जशी जशी वाढत जाते तशी पक्ष्याला सर्दी व्हायची वगैरे शक्यता असते. त्यामुळं पक्ष्याला जे आपल्या बाजूला जे जाळे आहेत त्या जाळ्यांवरती आम्ही पडदे बांधलेले आहेत. ते संध्याकाळच्या वेळेस आम्ही ते पडदे खाली घेतो आणि सकाळी ज्यावेळेस गार वारा कमी होईल त्यानंतर 8 वाजल्यानंतर ते पडदे आम्ही वरती घेतो. जर पक्ष्याला थंडीच्या दिवसामध्ये जर सर्दी झाली तर पक्ष्याची मर होण्याची चान्सेस असतात किंवा मर होते. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे.
त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस जे पाण्याचं पर्क्युलेशन आहे ते आपल्या बोरवेलमध्ये होतं. आता याच्यासाठी आम्ही बोरचं पाणी वापरतो पक्ष्यांना पिण्यासाठी. तर ते पर्क्युलेट झालेलं पाणी दूषित असतं. ते दूषित पाणी आपल्या पाण्याच्या टाक्यामध्ये येतं आणि ते परत पक्ष्यांच्या पोटामध्ये गेलं तर पक्ष्याला वेगवेगळे विकार होऊ शकतात, वेगवेगळे डिसिजेस होऊ शकतात. त्यामुळे त्यावेळेससुद्धा वॉटर सॅनिटायझर जे असतात, जे पाण्याचं शुद्धीकरण करतात, ते तुम्ही वापरले पाहिजेत. ह्या वेगवेगळ्या ऋतूत घ्यायच्या काळजी आहेत. पोल्ट्री व्यवसायात सर्वात जास्त खर्च येतो तो खाद्याचा. उत्तम प्रतीचे खाद्य देऊनही खाद्यावरील खर्च कमी कसा करावा यामागील गुपितच प्रसाद यांनी नवउद्योजकांसाठी उघड केलंय. खाद्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तुम्हाला तर खाद्य आता आपण काय करतो, स्वतःच खाद्य बनवतो. स्वतःची आपली खाद्याची मशिनरी आहे. त्याच्यामध्ये आपण मक्का असेल, सोयाबीन असेल, तांदळाचा कोंडा म्हणजे डिऑइल्ड राईस ब्रॅन, DRB म्हणतो त्याला आपण. असे वेगवेगळे जे घटक आहेत जे आहेत ते आपण वापरत असतो. हे वापरत असताना जो कच्चा माल आहे तो कच्चा माल ज्यावेळेस कमी किंमत असते त्यावेळेस त्याचा स्टॉक करणं फार्मरला फार गरजेचं आहे. का तर आपल्याला जर अंड्याची प्रोडक्शन कॉस्ट जर कंट्रोल करायची असेल तर तुमच्याकडे रॉ मटेरियलच्या किमती ज्यावेळेस एकदम मिनिमम आहेत त्यावेळेस ते कमीत कमी 5 ते 6 महिने जाईल एवढा स्टॉक तुम्ही केला पाहिजे. तरच तुम्हाला अंड्याची प्रोडक्शन कॉस्ट चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करता येईल. खाद्य हे तुम्ही चांगल्या क्वालिटीचं वापरलं तर पक्ष्याचं जे खाद्य पक्षी जो खातो किंवा पक्षी जो खाद्य फीड करतो तर पक्षी चांगल्या पद्धतीचं किंवा उत्तम प्रतीचं खाद्य पक्ष्यांना टाकल्यामुळं पक्ष्याचा खाद्याचा खर्च कमी होतो. म्हणजे आज जर बघितलं तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या चांगल्या नामांकित कंपन्या आहेत. त्याचं जर फीड आपण टाकलं पक्ष्याला तर ते 115 ते 120 ग्रॅमच्या दरम्यान जातं. परंतु आपलं जर चांगल्या पद्धतीचं खाद्य असेल तर पक्षी हा कमीत कमी 5 ते 7 ग्रॅमनं खाद्य कमी खातो. म्हणजे आज आमचं 10,000 पक्ष्यांचं शेड आहे. आमच्या पक्ष्यांनी 5 ग्रॅम खाद्य कमी खाल्लं तर दिवसाचं पक्षी आमचं 50 किलो खाद्य कमी खातो. शिवाय आपण जे रॉ मटेरियल वापरतो ते उच्च प्रतीचं चांगल्या प्रोटीन्स घटक असलेलं आपण वापरल्यामुळं पक्ष्याच्या हेल्थ ही चांगली राहते आणि पक्ष्याचं जे अंड्याची प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शनही चांगले राहते. पक्षी हेल्दी राहिला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे शेडमध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीत. म्हणजे पोल्ट्रीचं हृदय जर काय असेल ते खाद्याची फीड मिल म्हणजे जिथं खाद्य बनवतं हे खाद्य चांगल्या क्वालिटीचं असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो. पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांची साधारण 7 ते 8% मर होत असते. मर कमी करण्यासाठी तसेच अंडी उत्पादन वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी कोणते ब्रीड वापरावे याबाबत प्रसाद यांनी सखोल माहिती दिली आहे. ते पक्ष्यांचे वेगवेगळे ब्रीड आहेत. आज वेंकीज कंपनीचं BV300 नावाचं ब्रीड आहे. तसंच स्कायलर कंपनीचं बोवन्स नावाचं ब्रीड आहे. आज आपल्या शेडमध्ये बोवन्स नावाचं ब्रीड आहे. जे नवीन व्यावसायिक ह्या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांनी वेंकीज किंवा स्कायलर, BV300 किंवा बोवन्स या दोन्हीपैकी एकच ब्रीड वापरावं. का तर हे ब्रीड जे आहेत हे आपल्या भारतीय वातावरणात चांगल्या पद्धतीनं सूट होणारे ब्रीड आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती ह्या ब्रीडची चांगली आहे. आज आपण बोवन्स पक्षी का निवडला तर तो इतर पक्ष्यांपेक्षा 10 ते 15 अंडी जास्त देतो. त्यामुळे आपण हे ब्रीड निवडलेलं आहे. हा अनुभव पाहून हा व्यवसाय करावा का असा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल. केवळ भावनिक होऊन किंवा प्रभावित होऊन हा व्यवसाय कराल तर तुमचे नुकसान अटळ आहे. या व्यवसायात उतरायचं असेल तर पहिल्यांदा त्याचं योग्य प्रशिक्षण घ्या. हा व्यवसाय सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा युवकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्याचं सुरुवातीला तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे. जे शासनाची वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. पक्ष्याचे जे सिम्टम्स आहेत त्याची वेगवेगळी लक्षणं आहेत, वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय काळजी घ्यावी लागते, त्याला कोणतं लसीकरण केलं जातं, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती केल्यानंतरच युवकांनी ह्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे. का तर कसं आहे, हा लाईव्ह स्टॉकचा व्यवसाय आहे. याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण लहान बाळाला सांभाळतो त्या पद्धतीनं ह्या पक्ष्यांना सांभाळावं लागतं. त्याचं लसीकरण वेळच्या वेळी झालं पाहिजे. त्याला खाद्य चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं खाद्य त्याला खाऊ घातलं पाहिजे. आणि ह्या व्यवसायामध्ये छोटे छोटे जे बारकावे आहेत ते आपल्या म्हणजे जे फार्मर्स आहेत त्यांच्या लक्षात आले पाहिजेत. योग्य प्रशिक्षण घेतल्यावर आपली कष्ट करण्याची तयारी असेल तरच आपल्याला या व्यवसायात निश्चित यश मिळू शकतं. ह्या व्यवसायाच्या बाबतीत मला सांगायचं असेल युवकांना तर मी असं सांगेन की आवर्जून जास्तीत जास्त संख्येने युवकांनी ह्या व्यवसायात यावं. का तर हा व्यवसाय असा आहे तुम्हाला रोजचं ताजे चलन ह्यातून मिळते. तुम्हाला रोज अंड्याचं प्रोडक्शन होते. आजपर्यंत आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी काय केलं, आपण कोंबड्या आणतो त्याला कधीच चांगल्या पद्धतीचं आपण खाद्य देत नाही, कधीच त्याचं लसीकरण आपण करत नाही, कधीच त्याची आपण योग्य ती काळजी घेत नाही. त्याला ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या आपण कधीच त्या पक्ष्याला देत नाही. त्यामुळं पक्ष्यांची मर होते. पक्षी का मेला हे शेतकऱ्याला समजत नाही. त्यामुळं पोल्ट्री व्यवसायाला नाहक आत्तापर्यंत लोकांनी बदनाम केला असं माझं म्हणणं आहे. पोल्ट्री व्यवसाय जर चांगला नसता तर आज जर तुम्ही बघितलं तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल
तिथं जर आज आम्ही आता वेगवेगळ्या प्रदर्शनांना भेटी वगैरे द्यायला गेल्यानंतर आम्ही तिथं जातो, तर तिथं एका मालकाचे एका फार्मरचे 20 लाख पक्षी आहेत, 5 लाख पक्षी आहेत, 10 लाख पक्षी आहेत. म्हणजे ती लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढवत चाललेले आहेत. हा व्यवसाय खरोखरच खूप चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारे सुद्धा हा व्यवसाय आहे. अशोक कांबळे, राईट अँगल, सोलापूर.